नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, मटण म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं. तांबडा पांढरा रस्सा, गरमागरम मटण खिमा आणि सोबतीला चुलीवरची टम्म फुगलेली बाजरीची भाकरी हा बेत समोर आला की खवय्यांसाठी स्वर्गाचं सुखच जणू. भारतात चिकन किंवा अंड्यापेक्षा मटण खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि मटणाला नेहमीच पहिली पसंती दिली जाते. अनेक जण आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा अगदी आवडीने मटणावरती ताव मारतात. पण विचार करा, जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल किंवा नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर त्या व्यक्तीचा हा चिंतेचा विषय बनतो. ताटात मटणाचा तुकडा पडणार तेवढ्यात घरातले ओरडतात, अहो नका खाऊ, तुम्हाला हृदयविकाराचा त्रास आहे ना, तुम्हाला आता मटण पूर्णपणे बंद आहे, फक्त उकडलेल्या भाज्या खा. अशा वेळी त्या बिचाऱ्या रुग्णांची अवस्था काय होत असेल. पण खरंच मटण खाणे हृदयासाठी एवढे धोकादायक आहे का? सायन्स म्हणजे विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधने या विषयावरती नेमके काय सल्ला देतात? जर मटण खायचंच असेल तर तो कोणत्या पद्धतीने खावे जेणेकरून हृदयाला अजिबात धोका होणार नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी आरोग्यासाठी घातक असते. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की मटणाचा थेट संबंध आपल्या हृदयाशी आणि कोलेस्ट्रॉलशी कसा जोडला जातो. जेव्हा आपल्या रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण सोप्या भाषेत बॅड कोलेस्ट्रॉल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याचे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे धमन्या अरुंद होतात आणि रक्तभिसरणामध्ये अडथळा निर्माण होतो, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इच्छुमिक हार्ट डिसीज किंवा करोनरी आर्टरी डिसीज असे म्हणतात. मटणामध्ये म्हणजेच रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि आहारातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात खातो तेव्हा आपले यकृत म्हणजेच लिव्हर रक्तामध्ये जास्त प्रमाणात बॅड कोलेस्ट्रॉल तयार करू लागते. हेच कारण आहे की डॉक्टर हृदयविकार असलेल्या रुग्णांना मटणापासून लांब राहण्याचा सल्ला देतात. याशिवाय जागतिक स्तरावर अनेक मोठी संशोधने झालेली आहेत. द BMJ जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये 2020 मध्ये एक अत्यंत महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध झाले होते. या संशोधनामध्ये तब्बल 30 वर्षे लोकांच्या आहाराचा आणि त्यांच्या हृदयाच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे समोर आले की जे लोक रोज किंवा अति प्रमाणात रेड मीट म्हणजेच मटण खातात त्यांच्यामध्ये करोनरी हार्ट डिसीज म्हणजेच हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. या संशोधनामध्ये असेही सुचवले गेले आहे की जर आपण मटणाच्या जागी वनस्पतीजन्य प्रोटीन जसे की डाळी, कडधान्य, सुकामेवा किंवा कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला तर हृदयविकाराचा धोका खूप कमी करता येऊ शकतो. म्हणजेच विज्ञानाने सिद्ध केले आहे की अति प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने मटण खाल्ले गेले तर ते तुमच्या हृदयासाठी नक्कीच शत्रू ठरू शकते. पण याचा अर्थ असा आहे का की आपण मटण आयुष्यभरासाठी कायमचे बंद केले पाहिजे? याचे उत्तर नाही असे आहे. मटण हे केवळ फॅटचे घर नाही तर ते उच्च दर्जाच्या प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. मटणामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व अमिनो ऍसिड्स असतात जी स्नायूंच्या मजबूती करण्यासाठी गरजेची असतात. या व्यतिरिक्त मटणामध्ये हिम आयन असते जे आपले शरीर लवकर शोषून घेते आणि त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. तसेच विटॅमिन B12, झिंक आणि सेलेनियम यासारखी महत्त्वाची पोषक घटकही मटणातून मिळतात. त्यामुळे जर आपण मटण पूर्णपणे बंद केले तर शरीराला या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. मग प्रश्न पडतो की याचा सुवर्ण मध्य कसा काढायचा? मित्रांनो, हृदयविकार किंवा हाय कोलेस्ट्रॉल असताना मटण खाण्याची एक सुरक्षित पद्धत आहे जी आपल्याला समजून घ्यावी लागेल. मटण खाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्शन कंट्रोल, म्हणजेच मटणाचे प्रमाण आणि आपण मटणाचा कोणता भाग खातो आहोत हे तपासणे. मटण खरेदी करताना नेहमी लीन कट निवडावा. याचा अर्थ असा की ज्या मटणावर पांढरी चरबी दिसत नाही असे मटण निवडावे. प्राण्यांच्या अंतर्गत अवयवांचे मांस जसे की कलेजी, बकऱ्याचे मज्जास्थान म्हणजेच भेजा किंवा वजरी यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे जर तुम्हाला हृदयविकार असेल, कलेजी किंवा भेजा खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. फक्त साधे चरबी नसलेले मटणच खावे. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटण बनवण्याची पद्धत. आपल्याकडे मटण बनवताना भरपूर तेल, तूप आणि मसाल्यांचा वापर करून त्यावर छान तरी किंवा कट आणला जातो. ही तरी म्हणजे शुद्ध फॅट असते. जर तुम्ही हृदयविकाराचे रुग्ण असाल आणि अशी तरीदार मटणाची आमटी खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मटण बनविताना कमीत कमी तेल वापरावे. मटण तळण्याऐवजी किंवा जास्त तेलात परतण्याऐवजी ते उकडून, बेक करून किंवा ग्रिल करून खाणे अत्यंत सुरक्षित मानले जाते. मटणाचा रस्सा बनवताना त्यात खोबऱ्याचे प्रमाण खूप कमी ठेवावे, कारण सुक्या किंवा ओल्या खोबऱ्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते जे कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. तर मित्रांनो, आता बोलूया मटण किती प्रमाणात आणि किती वेळा खावे याबद्दल. अमेरिकन हार्ट असोसिएशन यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या लोकांना हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मटण खावे.
एका वेळी खाण्याचे प्रमाण साधारणपणे 70 ते 80 ग्रामपेक्षा जास्त नसावे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमच्या हाताच्या तळव्या एवढेच मटण 2 किंवा 3 तुकडे एकाच वेळी पुरेसे आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की महिन्यातून एकदाच खातोय पण एकाच वेळी अर्धा किलो मटण संपवतोय, तर ते शरीराला पचायला आणि हृदयाला सहन करायला खूप जड जाते. त्यामुळे प्रमाण कमी ठेवणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय मानला जातो. मित्रांनो, मटण खाताना सोबत काय खात आहोत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही मटण खात असाल तेव्हा ताटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असणे गरजेचे आहे. फायबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यास अडथळा निर्माण करते आणि ते शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे मटणासोबत भरपूर कोशिंबीर, काकडी, गाजर, टोमॅटो सॅलड नक्की खा. मटण खाल्ल्यानंतर रात्रीचे जेवण हलके ठेवा किंवा दुसऱ्या दिवशीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. त्यामुळे शरीरातील फॅटचे संतुलन राखण्यास मदत होते. मित्रांनो, इथे अजून एक महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करणे तितकेच गरजेचे आहे. ते म्हणजे प्रोसेस्ड मीट. बऱ्याचदा बाजारात मिळणारे मटणाचे कबाब, सॉसेस, सलामी किंवा पॅकबंद मटणाचे पदार्थ यामध्ये सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण खूप जास्त असते. क्रिटिकल रिव्ह्यूज इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या विश्लेषणानुसार प्रोसेस्ड मीट खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचा धोका तब्बल 18% वाढतो. त्यामुळे फ्रोझन किंवा प्रोसेस्ड मटण खाणे हृदयविकाराच्या रुग्णांनी पूर्णपणे बंद केले पाहिजे. जे काही खायचे आहे ते ताजे आणि घरी बनवलेले असावे. मित्रांनो, शेवटी एक महत्त्वाचा सल्ला, प्रत्येकाचे शरीर आणि प्रत्येकाचा आजार वेगळा असतो. तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी किती आहे, तुमच्या हृदयाची सध्याची स्थिती कशी आहे यावर तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. त्यामुळे मटण खाण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा कार्डिओलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला काही काळासाठी मटण खाणे पूर्णपणे बंद करायला सांगितले असेल तर त्यांच्या शब्दांचा मान ठेवा, कारण आरोग्यापेक्षा मोठी कोणतीही चव असू शकत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार असताना मटण खाणे पूर्णपणे वर्ज्य नाही, पण ते खाताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. चरबी नसलेले मटण निवडणे, ते कमी तेलात शिजवणे, अगदी मर्यादित प्रमाणात खाणे हीच निरोगी हृदयाची गुरुकिल्ली आहे. मला आशा आहे की तुम्हाला आजची ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि मटणाबद्दलचे तुमचे सर्व भ्रम दूर झाले असतील. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा ज्यांना मटण खायला आवडते पण हृदयाच्या भीतीमुळे ते खात नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.